सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत, माण खटावकडे राज्याचे लक्ष। महाराष्ट्र विधान परिषद 2026च्या सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत आता राजकीय चित्र स्पष्ट झाले असून निवडणुकीत तिरंगी लढत रंगणार आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्याकडे लागले आहे। अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी तानाजी भगवान पाटील, प्रताप धोंडीराम पाटील, मयूर बाबासो पाटील आणि संजय नायकू मेंढे यांनी आपले अर्ज मागे घेतले। त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात आता फक्त 3 उमेदवार उरले आहेत। भारतीय जनता पक्षाकडून धैर्यशील ज्ञानदेव कदम निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह खाशेराव जगताप यांचे आव्हान आहे। याशिवाय किशोर हनुमंत धुमाळ यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उडी घेतल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे। या मतदारसंघातील एकूण मतदार संख्या तब्बल 853 इतकी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमधून मतदान होणार असल्याने प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। संख्याबळाचा विचार केला तर भाजपकडे सर्वाधिक म्हणजे 315 मतदारांचे बळ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 205, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 119, शिवसेना शिंदे गटाकडे 111, काँग्रेसकडे 73, अपक्ष 30 आणि उद्धव ठाकरे गटाकडे 1 मतदार असल्याचे चित्र समोर आले आहे। यामुळे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना महायुतीतील मतांचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर अभयसिंह जगताप यांच्यासाठी महाविकास आघाडीची मतांची एकजूट निर्णायक ठरू शकते। दुसरीकडे अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांची भूमिका देखील निकालावर परिणाम करू शकते। विशेष बाब म्हणजे धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप हे दोघेही सातारा जिल्ह्यातील माण खटाव पट्ट्याशी संबंधित असल्याने या निवडणुकीला स्थानिक राजकारणाची मोठी किनार लाभली आहे। त्यामुळे राज्यभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष आता माण खटाव तालुक्यातील घडामोडींवर लागले आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मतांची जुळवाजुळव आणि राजकीय समीकरणांच्या या लढाईत विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीचा निकाल राज्याच्या राजकारणाला नवा संदेश देणारा ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।